गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच बाकी आहेत। भुलेश्वर येथील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। परळ वर्कशॉप इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पुढच्या महिन्याच्या 14 तारखेला गणेशोत्सव आहे आणि अवघे काही दिवस बाकी आहेत गणेशोत्सवासाठी। पण बाप्पाचं आगमन सोहळा हा सुरू झालेला आहे। मोठमोठे सार्वजनिक मंडळ बाप्पांना आपल्या मंडळामध्ये घेऊन जात आहेत। काल देखील आपण बघितलं तर भुलेश्वर येथे सार्वजनिक मध्ये आपल्या बाप्पाला आपल्या मंडळामध्ये घेऊन जात होते। पण एक अत्यंत वाईट दुर्घटना ही आपण बघितलं भुलेश्वर या ठिकाणी घडली। त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि काही जण हे जखमी झालेले आहेत आणि त्यासाठी आता आपण बघितलं पोलिसांकडून मोठी काळजी ही घेण्यात येत आहे। आणि आता आपण परेल येथील गणपती बाप्पाच्या वर्कशॉप येथे आहे। या ठिकाणी मोठमोठे बाप्पा या ठिकाणी तयार होत असतात आणि मोठमोठे गणेशोत्सव मंडळ हे आपल्या बाप्पाला या ठिकाणी घेऊन जात असतात। पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कालची जी घटना घडली त्यावरती काळजी घेण्यासाठी ही मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करत आहे। कोणतेही गालबोट या ठिकाणी लागू नये, कोणतीही पुन्हा दुर्घटना या ठिकाणी घडू नये आणि काही वाईट होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आपण पाहिलं तर परेल येथील वर्कशॉप येथे हा करण्यात आलेला आहे। आणि या परेल वर्कशॉप मधून आज 32 बाप्पांचं आगमन सोहळा हा पार पडणार आहे। आणि या ठिकाणी आपण मंडळ देखील या ठिकाणी आपल्या बाप्पाला घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। आणि काही वेळामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं आगमन सोहळा सुरू होणार आहे। पण या ठिकाणी आपण पाहिलं काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात येत आहे। आणि या ठिकाणी कोणतीही गर्दी जमू नये याची दखल देखील पोलिसांकडून घेतली जात आहे आणि पूर्ण सुरक्षा व्यवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी आज 32 बाप्पांचं आगमन सोहळा हा पार पडणार आहे आणि यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दखल ही घेतली जाते, काळजी ही मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून घेतली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।